नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट चिंतामणी इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून दीपक देशमुख, शिवसेना नेते आनंद भरोसे, प्राध्यापक मोडक, चिंतामणी शाळेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट किरण दैठणकर, मुख्याध्यापिका सुचेता दैठणकर, अंजली बाबर, प्रिया ठाकूर, महेंद्र मोताफळे, सौ देसरडा आदींची उपस्थिती होती. शाळेच्या वतीनं आयोजित स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण लीलाचे उत्कृष्ट असे सादरीकरण केले, ज्यामध्ये श्रीकृष्ण जन्म, पूतनावध, कालिया मर्दन प्रसंग, कंसवध, कृष्ण सुदामा भेट, अर्जुन स्वयंवर, सारीपटाचा खेळ, द्रौपदी वस्त्रहरण व कौरव पांडवांचे युद्ध असे विविध प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रसंगी ॲडव्होकेट किरण दैठणकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीची माहिती झाली पाहिजे व ती जोपासली पाहिजे. या उद्देशाने आम्ही स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून श्रीकृष्ण लीला सादर करून विद्यार्थ्यांना याचे महत्त्व पटवून दिले. चिंतामणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम साजरा झाला. यावेळेस कृष्णलीला आम्ही सादर केल्या होत्या. आजकालच्या वातावरणामध्ये स्पेसिफिकली जेव्हा आपण विचार करतो की आधुनिकतेच्या मागे लागलेला हा जो समाज आहे, याला थोडं कुठंतरी आध्यात्मिक उन्नती करण्याची आवश्यकता आहे व स्वतःमध्ये समर्पण होऊन स्वतः काय आहे हे ओळखण्याची गरज आहे. त्यासाठी लहानपणापासूनच मुलांना आध्यात्मिक आविष्कारांबद्दल माहिती देणं हे आमच्यातर्फे आम्ही कर्तव्य समजतो. त्या दृष्टीने आम्ही आज रोजी कोणताही डिस्को डान्स, कोणतेही व्हल्गर डान्स न दाखवता पूर्णतः महाभारतातील कृष्णाच्या लीला दाखवायचा प्रयत्न केला आणि सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे त्याचा आनंद घेतला. अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांचा प्रतिसाद राहिला. सर्व पालकांची मी त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. आज घरोघरी मोबाईल म्हणजे ॲडिक्ट झालेत मुलं. ह्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. म्हणजे हे माहीतच नाही कोणाला की कृष्ण कोण होता, त्याला कौरव पांडव किती होते, ह्या साध्या गोष्टी मुलांना माहीत नाही. हे सगळ्यांचं मुलांना ज्ञान मिळावं, त्याच्यातून त्यांचं नॉलेज वाढावं, त्यासाठी या गोष्टी आपण. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.